आता तुमच्या आमच्याशी निगडीत अतिशय महत्त्वाची बातमी। मुंबईसह उपनगरामध्ये मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस बरसतोय। पहाटेपासूनच अनेक भागामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे। गेल्या काही दिवसांपासून कधी रिमझिम तर कधी मुसळधार पाऊस आपण पाहिलेला होता, मात्र आज पावसाचा जोर काहीसा अधिक दिसून येतोय। ठाणे आणि नवी मुंबई या दोन्ही ठिकाणी पावसाचा जोर कायम आहे। मुंबई, ठाणे, पालघरला आज येलो अलर्ट देण्यात आलाय, तर रायगड, रत्नागिरी, पुणे घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट आहे। दरम्यान या मुसळधार पावसाचा रेल्वे वाहतुकीलाही फटका बसलाय। मध्य रेल्वेची वाहतूक 10 ते 15 मिनिटं उशिराने सुरू आहे, तर हार्बर मार्गावरील लोकल या 5 ते 10 मिनिटं उशिराने सुरू आहेत। पश्चिम रेल्वेची वाहतूक सध्या सुरळीत सुरू आहे। तर हिंदमाता परिसरातून आपले प्रतिनिधी ईशान देशमुख आपल्यासोबत जॉईन झालेले आहेत। ईशान, काय परिस्थिती आहे? खास करून मुंबईच्या नेहमी पाणी साचणाऱ्या परिसरात काय स्थिती आणि लोकल वाहतुकीची काय स्थिती आहे? माधवी, आपण पाहिलं असेल तर मध्यरात्रीपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे। सध्या मी हिंदमाता चौकामध्ये आहे। आपण बघू शकतो संपूर्ण हिंदमाता चौकामध्ये पाणी भरायला सुरुवात झाली आहे। हा एक महत्त्वाचा चौक मानला जातो मुंबईमध्ये, ज्या ठिकाणी वाहतूक देखील मोठ्या प्रमाणावरती असते, पण याच ठिकाणी आता कुठेतरी पाणी भरायला सुरुवात झाली आहे। आज आठवड्याचा पहिला दिवस आहे, सोमवार आहे। सर्व चाकरमानी हा त्या कार्यालयासाठी जाण्यासाठी निघत असतो, त्यामुळे कुठेतरी आता मुंबईकरांना आणि चाकरमान्यांना देखील अडचण होताना आपण बघणार आहे। त्याचबरोबर या पावसामुळे सकल भागांमध्ये पाणी साठायला सुरुवात झाली आहे। सध्या मी दृश्यांमध्ये देखील दाखवू शकतो की मोठ्या प्रमाणावरती आता पाणी भरायला सुरुवात झाली आहे। मुंबईमधल्या जेवढं पण महानगरपालिकेच्या सक्शन मशीन आहेत त्या आता चालू करण्यात आल्या आहेत। कुठेही पाणी हे साठू नये यासाठी महानगरपालिका ही आता अलर्टवरती आली आहे। त्याचबरोबर डिझास्टर मॅनेजमेंट रूम असेल त्यावरून देखील सर्व ठिकाणी आता लक्ष ठेवण्यात येत आहे आणि ज्या ज्या ठिकाणी पाणी भरेल त्या ठिकाणी आता सक्शन मशीननी सर्व पाणी उपसण्याचं काम चालू आहे। त्याचबरोबर रेल्वे वाहतूक ही सध्या सुरळीत आहे। मध्य रेल्वे ही 5 ते 10 मिनिटं उशिराने आहे, तर हार्बर रेल्वे ही 10 ते 15 मिनिटं उशिराने आहे। पश्चिम रेल्वेचं आपण पाहायला गेलं तर ती आता सुरळीत आहे, पण सकल भागांमध्ये पाणी भरत आहे। अजून 1-2 तासाने जर पावसाचा वेग हा असाच राहिला तर कुठेतरी वाहतूक कोंडी होताना देखील आपण बघू शकतो, कारण की आज आठवड्याचा पहिला दिवस आहे आणि पावसाचा वेग हा कुठेही कमी होताना दिसत नाहीये। उलट जसा जसा वेग वाढतोय तसं तसं अनेक भागांमध्ये पाणी साठत आहे। माधवी, येस ईशान, खूप धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर आठवड्याचा पहिलाच दिवस आहे आणि पावसाचा कहर आज पाहायला मिळतोय। तर वळूयात पुढच्या